सोमवारी सुरक्षा दलांच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने भारतानं पाकिस्तानचा न्यूक्लिअर बेस असलेल्या किराणा हिल्सला टार्गेट केलं होतं का असा प्रश्न विचारला. त्यावर एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले, किराणा हिल्समध्ये न्यूक्लिअर वेपन्सचा बेस आहे याची माहिती आम्हाला दिल्याबद्दल थँक्यू. आम्हाला हे माहीत नव्हतं. आम्ही किराणा हिल्सला किंवा तिथे जे काही आहे त्याला टार्गेट केलं नव्हतं असं उत्तर दिलं. हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला. या प्रश्नाचं उत्तर चर्चेचा विषय ठरलं आणि एअर मार्शल भारती यांच्या चेहऱ्यावर असलेलं हसू सुद्धा. आता हा प्रश्न विचारला गेला त्याचं कारण होतं किराणा हिल्स बाबत सुरू असणारी चर्चा. 10 मेला भारताने पाकिस्तानच्या 8 एअरबेसवर हल्ला केला. तेव्हा किराणा हिल्स पासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर असणारं मुशफ हे पाकिस्तानचं लष्करी तळ भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालं. त्यानंतर एकीकडे सोशल मीडियावर किराणा हिल्समधून धूर निघत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, तर दुसरीकडे भारताने पाकिस्तानच्या न्यूक्लिअर बेसवर हल्ला केला अशा चर्चाही सुरू झाल्या. भारताने या चर्चा फेटाळल्या, पण या घडामोडींनंतर आधी युद्धाची भाषा करणाऱ्या भारताला न्यूक्लिअर हल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानची भाषा का बदलली हा प्रश्न चर्चेत आला. भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ला केल्यानंतर त्याच दिवशी भारताच्या डीजीएमओंना पाकिस्तानच्या डीजीएमओकडून फोन आला. त्यानंतर संध्याकाळी युद्धबंदीची घोषणा झाली. किराणा हिल्सच्या इतक्या जवळ हल्ला गेल्यामुळे भारताकडून यापेक्षा मोठी ॲक्शन घेतली जाऊ शकते का? भारताकडून पाकिस्तानच्या न्यूक्लिअर बेसला असणारा धोका जाणवल्याने पाकिस्तानकडून युद्धबंदीसाठी फोन आला का अशा बातम्या आल्या, ज्यामुळे किराणा हिल्समुळे युद्ध थांबलं का असंही बोललं गेलं. कारण या हल्ल्यानंतर काही वेळातच अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ एनर्जीचं एक विमान या भागात दिसलं होतं. पण पाकिस्तान किराणा हिल्सबाबत इतका प्रोटेक्टिव्ह काय? या ठिकाणी खरंच पाकिस्तानचा न्यूक्लिअर बेस आहे का? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. लाहोरच्या पश्चिमेला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातला सरगोदा जिल्हा आहे. या जिल्ह्यात असणाऱ्या डोंगर रांगा म्हणजे किराणा हिल्स. त्याला ब्लॅक माउंटन असंही म्हणतात. पाकिस्तानचा एअरबेस सरगोदापासून 8 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. सरगोदा हा एअरबेस पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे कारण इथं त्यांच्या एअरफोर्समधल्या F-16, F-17 अशा लढाऊ विमानांचा बेस आहे. पाकिस्तानचा न्यूक्लिअर प्लांट खुशाब हा देखील किराणा हिल्सपासून 75 किलोमीटरच्या अंतरावर आहे. किराणा हिल्सचा जवळपास 70 चौरस किलोमीटरचा भाग पाकिस्तान सरकारच्या ताब्यात आहे. या भागाच्या सुरक्षेच्या हेतूने पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने हा भाग स्वतःच्या ताब्यात ठेवलाय. या ठिकाणच्या बाबतीत पाकिस्ताननं प्रचंड गोपनीयता पाळली. किराणा हिल्स जवळ महत्त्वाचा एअरबेस आहे, त्यामुळे प्रश्न पडतो किराणा हिल्समध्ये नेमकं आहे काय? 1983 ते 1990च्या काळात पाकिस्तानने अण्वस्त्र चाचणीची तयारी केली, पण अमेरिकेच्या सॅटेलाईटनं 1990च्या आसपास पाकिस्तानात केल्या जाणाऱ्या अण्वस्त्र चाचणीच्या तयारीचे फोटो काढले होते. त्यावर अमेरिकेनं आक्षेप घेतल्यानंतर पाकिस्ताननं ही चाचणी रद्द केली. पण तेव्हापासून पाकिस्तानने किराणा हिल्समध्ये अण्वस्त्र साठा लपवल्याची शंका सातत्याने घेतली जाते. 1990च्या दशकापासून पाकिस्तानकडं अण्वस्त्रांचा साठा असल्याचं मानलं जातं. ज्या ठिकाणी पाकिस्तान आधी अण्वस्त्र चाचणी घेण्याच्या तयारीत होता त्या ठिकाणचे म्हणजे किराणा हिल्सचे काही सॅटेलाईट फोटो 2017मध्ये पुन्हा एकदा समोर आले. त्यात पाकिस्तानने किराणा हिल्स हे त्यांचं न्यूक्लिअर वेपन्स ठेवण्यासाठीचं एक सुरक्षित ठिकाण बनवलं आहे. इथे अंडरग्राऊंड टनेल बनवले आहेत असे सॅटेलाईट फोटोंच्या ॲनालिसिसमधून समोर आलं. या सॅटेलाईट इमेजेस 2009 ते 2017 या दरम्यानच्या होत्या. आता या टनेल्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर किराणा हिल्समध्ये पाकिस्तानने जवळपास 10 टनेल बनवले आहेत. 2004 ते 2016 या दरम्यान या टनेल्सचं काम सुरू होतं. स्पेशल वर्क्स डेव्हलपमेंटने या टनेल्सचं बांधकाम केलंय. या ठिकाणच्या फील्ड इंजिनिअरिंगसाठी खास मिलिटरी युनिट तयार करण्यात आलं होतं. कॉन्क्रीट, स्टील, दगड किंवा मातीच्या ढिगाऱ्यांचं वजन झेलू शकेल अशी या टनेल्सची रचना केली आहे. त्यासाठी ही जागा खूप खोलवर खोदून याचा पाया मजबूत बनवण्यात आला. टनेल्सच्या भिंतीची रुंदी ही 2.5 ते 5 मीटरपर्यंत असल्याचं सॅटेलाईट फोटोंवरून सांगण्यात येतं. कसल्याही प्रकारच्या स्फोटाचा धक्का सहन करू शकतील या हेतूनं या टनेल्सच्या भिंतीचं बांधकाम करण्यात आलंय. या टनेल्सना 5 ते 15 मीटर रुंदीची प्रवेशद्वार आहेत. हे सगळे टनेल्स डोंगरात वेगवेगळ्या उंचीवर आहेत. त्यांच्या आतल्या बांधकामाबाबत निश्चित माहिती नाही, मात्र आत हे टनेल्स 2-3 मजली इमारती एवढे मोठे असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. तसेच हे टनेल्स आपापसात जोडलेले आहेत. पाकिस्तानने 2016च्या सुरुवातीपासून या टनेल्सच्या एंट्री पॉईंटच्या संरक्षणासाठी खास प्रयत्न केल्याचं सॅटेलाईट फोटोंमधून दिसतंय. कायनेटिक वेपन्सच्या इफेक्टपासून वाचण्यासाठी 10 पैकी 6 टनेल्सच्या एंट्री पॉईंटचं खास टेक्निकने बांधकाम करण्याचं काम पाकिस्तानने सुरू केलं होतं, ज्यात एंट्री पॉईंट्सच्या वर कॉन्क्रीट लेअर, त्याच्यावर वायरचं जाळं
अशी सिस्टीम बसवण्यात आली जेणेकरून स्फोटाचा धक्का कॉन्क्रीटपर्यंत पोहोचणार नाही. त्याच्यावर 2 स्टील प्लेट लावून हे एंट्री पॉइंट सुरक्षित ठेवण्यात आले. आता इतकी सुरक्षा असणारे किराणा हिल्स मधले हे टनेल्स बघता पाकिस्तानची न्यूक्लिअर वेपन्स या ठिकाणी असू शकतात का हा प्रश्न साहजिकच निर्माण करतात. किराणा हिल्स बाबत पाकिस्तानने बाळगलेली इतकी सुरक्षा हीच किराणा हिल्सवर शंका उपस्थित करण्यासाठी भाग पाडते. पाकिस्तानचं हे स्टेट सिक्रेट असल्यामुळे पाकिस्तानने हे सुरक्षित ठिकाण बनवलंय असं एकीकडे बोललं जात असताना पाकिस्तानने जगाची दिशाभूल करण्यासाठी हे केलं असण्याची शक्यताही सांगितली जाते. पण सध्या तरी पाकिस्तान किराणा हिल्स बाबत इतकं प्रोटेक्टिव्ह असणं, पाकिस्तानची न्यूक्लिअर वेपन्स इथे आहेत का ही शंका आणखी भक्कम होते आणि किराणा हिल्स बद्दलचं गूढ वाढत जातं. भारत जरी न्यूक्लिअर वेपन असणारा देश असला तरी भारताने त्याच्या वापराबाबत नो फर्स्ट यूज हे धोरण स्वीकारलंय. म्हणजे भारत कधीच स्वतःहून दुसऱ्या देशावर पहिल्यांदा न्यूक्लिअर वेपन वापरणार नाही. पण याच भारताच्या धोरणाचा फायदा घेत पाकिस्तान वारंवार भारताला आम्ही न्यूक्लिअर वेपन वापरू अशी धमकी देत होता. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील याबाबत त्यांच्या भाषणात उल्लेख केला होता. ते म्हणाले, आता भारत न्यूक्लिअर वेपन वापरण्याच्या धमक्यांना भीक घालणार नाही. नूर खान, सरगोदा यांसारख्या पाकिस्तानच्या लष्करी तळांवर भारताने हल्ला केला. त्यातून भारताने पाकिस्तानचा न्यूक्लिअर बेस निकामी करण्याची भारताची क्षमता दाखवून दिली. त्याच भीतीने पाकिस्तानने वेगाने सूत्र हलवत किराणा हिल्स वाचवण्याचा आणि भारतासोबतचा संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न केला. या चर्चांना बळ मिळालं. पण या सगळ्यातून पाकिस्ताननं दडवलेलं एक सत्य समोर आलंय का हा प्रश्नही पुन्हा विचारण्यात आला. या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.